मॅडम 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 थोडं पीछे आहे ना, थोडं पाठीमागं. ओके ओके खाली बसा. आज इथं आमचा अंगणवाडी काकू काकू अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा आज आम्ही 4 डिसेंबरपासून आम्ही आज इथं 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कृती समितीने आम्ही संप पुकारलेला आहे. 4 डिसेंबरपासून आज रस्त्यावर आहोत. तरीही आज आमच्या सरकारने आतापर्यंत काही दखल घेतलेली नाहीये. आम्ही रोज एका ठिकाणी आंदोलन करतो. आम्ही आज सकाळी 12 वाजल्यापासून पंचायत समितीत बसलेलो आहे आणि सरकारला आम्ही वारंवार आमच्या बैठका घेऊन ही सरकार कुठल्याच काही आम्ही सरकारच्या विरोधात इथे आज सकाळपासून बसलेलो आहोत. तर आम्हाला आज आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे तसेच मतदारसंघाचे खासदार कोल्हे साहेब यांना आम्ही आज निवेदन देते आणि त्यांना आमच्या अंगणवाडीच्या सेविकांच्या वतीने एक साकडं घालते, जिल्ह्याच्या वतीने एक साकडं घालते. आज मी राज्य कमिटीवर काम करते. मी अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांना विनंती करते की तुम्ही आमचा हा संसदेत विषय घेऊन सरकारला महाराष्ट्र सरकारला जाग आणून आमचं खासगीकरण रोखावं आणि आमच्या अंगणवाडी ताईला न्याय मिळवून द्यावं. कारण सरकार प्रत्येक वेळेस आता आमचा संप मोडण्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षक बचत गट यांना हात करण्याचं काम द्यायला सुरुवात केलेली आहे. तरी आम्ही त्यांच्या विरोधात आज त्यांच्या आयुक्तांच्या पत्राची होळी करून आम्ही आज स्थायीनाथला सुरुवात केलेली आहे. कारण आमच्या सर्व सेविका 10,000 त्यांचा काही प्रपंच भागत नाहीये. 10,000वर काम करणार आहेत. कुटुंब अख्खं सांभाळतात. त्या कुटुंबाला हातभार म्हणून आम्ही त्यांना 15,000 पहिल्यांदा मागितलं होतं. 15,000ची जरी शेवट आता त्यांनी मागच्या वेळेस केली नाही. मग आता आम्ही त्यांना 26,000 आणि 18,000ची मागणी केलेली आहे. पण सरकार कुठल्याच परिस्थितीत बोलायला तयार नाहीये आणि आता त्यांनी पर्याय व्यवस्था केली तर त्यांच्या विरोधात आम्ही उतरलोय. तर त्यांच्या विरोधात आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे, तुमची साथ पाहिजे. तुमची साथ असल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. मी सर्व अंगणवाडी ताईंच्या वतीने विनंती करते. त्या गाडीचा माईक आला का? बंद केलेला आहे. आज आपल्याला भेटायला 2 मिनिटं आज आपल्याला भेटण्यासाठी, तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी, तुमच्या वेदना जाणून घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार ज्यांनी तुमच्यासाठी सगळ्यात जास्त या भारताच्या संसदेमध्ये प्रश्न विचारलेली तुमच्यासाठी आणि आदरणीय बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलदादा कोल्हे साहेब यांनीही तुमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रश्न या भारताच्या लोकसभेमध्ये विचारलेले आहेत. ते तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी आमच्या अंगणवाडी भगिनीकडे या ठिकाणी आलेले आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एवढं सांगतो की भारताच्या संसदेमध्ये अंगणवाडी भगिनीसाठी सगळ्यात जास्त प्रश्न विचारणाऱ्या कोण खासदार असतील तर ते आपल्या सुप्रियाताई आणि अमोलदादा सगळ्यात जिव्हाळा तुमच्या पायाला काटा जरी टोचला तरी त्याची वेदना आपली ताईला होती, सुप्रियाताईला होती, अमोलदादाला होती. म्हणून मी एवढंच सांगतो आज ताईला कळलं जाता जाता की आज आपल्या अंगणवाडी भगिनी इथं बसलेल्या आहेत. म्हणून ताई तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न लोकसभेमध्ये सुप्रियाताई अमोलदादा विचारतात. म्हणून सरकार त्यांना निलंबन या ठिकाणी केलेले तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण सुप्रियाताईंच्या आणि अमोलदादांच्या पाठीमागं का उभं राहायचं तर आपलं दुःख जे या ठिकाणी कमी करण्याचं काम करतात ताई आणि अमोलदादा. म्हणून त्यांच्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ताई मी एवढंच आपल्याला विनंती करतो सुप्रियाताई, आज बकुळाताई इथं आहेत, उपाध्यक्ष सुदर्शना पुष्पळताई आहेत, खंडिता गुरुताई कदम आहेत, कार्याध्यक्ष स्वतः आहेत, मांढरे शोभा शिरसट आहेत, सचिव बालिका राव चित्रा नाडगौडा, सल्लागार शकुंतला भोसले, मंगळगिरी घाटोडे हे सगळं त्यांचं कर्मचारी संघटना आहे. ही संघटना अतिशय सगळ्यांना एकत्रित करून पुढं नेण्याचं काम आमच्या अंगणवाडी
भगिनी करते. सुप्रियाताई, मला आपल्याला एवढी विनंती करायची आहे की आपण यंदा जेव्हा परत खासदार आपण होणार आहे बोलता तेव्हा आमच्या अंगणवाडी भगिनींना सगळीकडे असं म्हटलं जातं, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका. अरे आमच्या अंगणवाडी सेविका नाही, आमची ही भगिनी आहे. भगिनी सेविका नाही म्हणलं पाहिजे, तिला भगिनी म्हणलं पाहिजे. हे सुद्धा शासनाचा निर्णय आपण येणाऱ्या काळामध्ये करून घ्यावा. आणि सरकार आलं की करू. सुप्रियाताई म्हणतात आपलं सरकार आले की 100% भगिनी म्हणून आपल्याला करून देऊ. आणि त्यांना जो आता त्यांना जी काय पगार, त्यांना बाकीच्या पीएफ, अन्य गोष्टी अतिशय तुटपुंज आहे. आपल्या कोविड काळामध्ये अन्य समाजावर कोणता जरी अन्याय झाला तर सगळ्यात जास्त सहन करणारी आणि मुलांचा पाया शैक्षणिक मजबूत करणारी आमचं कोण असेल, अंगणवाडी भगिनी आहे. म्हणून कुठेतरी म्हणतात त्याला, त्याला सुरुवातीला जर शिकवलेलं असतं ते आमच्या अंगणवाडी भगिनीने शिकवलेलं असतं. म्हणून तो माणूस विसरतो, त्यांना जिंदगीमध्ये पर्यंत माफ करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आज आपण सुप्रियाताईंच्या पाठीमागं या ठिकाणी उभा राहून आपण सुद्धा सुप्रियाताईंना, अमोलदादांना साथ द्यावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलदादा आपल्याला मार्गदर्शन करतील. जय शिवराय. आपल्या सर्वांच्या नेत्या, महासंसद खासदार सुप्रियाताई सुळे, प्रवीण भैया माने, सगळेच आपण उपस्थित. खरं तर ही सुरुवात शेतकरी आक्रोश मोर्चाची झाली आणि त्यानंतर भैयांनी सांगितलं की हो भाऊ. भैयांनी सांगितलं की शेतकरी कुटुंबाला अनेक महिला ज्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात, आज 4 तारखेपासून त्यांनी संप पुकारला, त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संप पुकारला. आणि ही धक्कादायक बाब आहे की आमच्या अंगणवाडीतल्या या सेविकांच्या, आमच्या भगिनींचं म्हणणं ऐकून न घेता, त्यांच्याशी सरकार कोणतीही चर्चा न करता आज जर अंगणवाड्यांची कुलपं तोडून बळजबरीनं ताबे घ्यायचा प्रयत्न करत असतील तर या सरकारनं विचार करण्याची वेळ आलेली आहे की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जर वारसा आपण सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपण म्हणतोय, आणि जर या महाराष्ट्रातल्या भगिनीचा न्याय सरकार चर्चा सुद्धा तर हे दुर्दैव आहे. म्हणजे कायम आपण म्हणतो की माता माऊल्यांकडे महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं. याचं कारण तुमच्याकडे जे 3 गुण आहेत ते दुसऱ्या कुणाकडेच नसतात. एक म्हणजे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांसारखं असावं, कर्तृत्व असावं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं, आणि नेतृत्व असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं. हे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो मिलाफ आहे, आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला कामासाठी अंगणवाडी पाहिजे, पण न्याय हक्कांसाठी, चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनींच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा लढण्यासाठी तयार आहोत. मी तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो आणि सरकारला ही हात जोडून कळकळीची विनंती करतो. भाषणांमध्ये मारे तुम्ही म्हणत असाल, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, पण जेव्हाच ती रणरागिणीचा अवतार धारण करते ना तेव्हा तिला दुर्गा म्हणतात. आणि या दुर्गाच्या कोपापुढे तुमचं सरकार क्षणभर सुद्धा टिकणार नाही. त्यामुळे आपण तात्काळ या माझ्या अंगणवाडीच्या त्या भगिनींचं जे म्हणणं आहे हे तातडीनं ऐकून घेऊन यामध्ये कोणताही बळाचा वापर करू नका. जर बळजबरीनं तुम्ही खासगीकरण करण्याच्या नादात
जेवढी तुम्ही अंगणवाड्यांची कुलप तोडाल तेवढे तुमच्या या सरकारच्या शवपेटीवरचे खेळ ठोकले जातील। सरकारनं लक्षात ठेवावी आणि तातडीने या अंगणवाडी भगिनींना न्याय देण्याची भूमिका घ्यावी। धन्यवाद। जय शिवराय। नमस्कार। महाराष्ट्राच्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राच्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा धिक्कार असो। ही गुंज इंदापूर मध्ये सुरू होते ती मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आज पेट घेणार आहे, हे मी तुम्हाला शब्द देते। कारण आज या ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे। 50 खोके नॉट ओके। ह्यांना तुम्ही बघा, 50 खोके ह्यांना सरकार बनवायला साठी 50 खोके त्यांच्याकडे आहेत। किती खासदार आमदार फोडले? 50 खासदार, 50 आमदार गुणिले 50 खोके, किती पैसे झाले? किती? 2,500 कोटी। किती? 2,500 कोटी जर या सगळ्या महिला भगिनींना दिले असते तर त्यांचे 280 आमदार असेच निवडून आले असते की नाही? पण 50 खोके हा सगळा काळा पैसा, बरोबर की नाही? एक खोके म्हणजे किती पैसे मावशी? किती? 1 कोटी। तर 50 कोटी एका आमदाराला। आपण बिकाऊ आहोत का? आपण बिकाऊ ना। आम्हाला खोके आणि इट इज नॉट ओके। त्याच्यामुळे ही चेतावणी आहे या सरकारला। मी सांगते, आता अमोल दादांनी सांगितलं तसं, आज नंतर बारामती आणि शिरूर इथला एकही टाळा जर फोडला त्यांनी तर गाठ अमोल दादा माझ्याशी आहे। हा सगळा अधिकार तुमचा आहे। तुम्ही काम करताय आणि आम्ही काय मागतोय हो? असा पगार वाढवून किती मागतोय मला सांगा? हे मेट्रो बनवतायत पुण्यात, बरोबर? मेट्रो, माझा मेट्रोला विरोध नाही, पण मेट्रोला किती पैसे लागतात? 5,000 कोटी। किती? 5,000 कोटी मेट्रोला तुम्हाला आहे। तुमच्याकडे 2500 कोटी खोक्याचं सरकार करायला आहेत। पण आमच्या या एकल महिलांच्या दुःखासाठी, त्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पोरांच्या अन्नांसाठी, त्यांच्या सासू सासऱ्यांच्या औषधासाठी पैसे नाही त्या सरकारकडे। त्याच्यामुळे आज आपल्या सगळ्यांनी एक वज्रमूठ बांधायचे की 2024 मध्ये हे सरकार येणार आहे, ते अंगणवाडी आशा भगिनींचं सरकार येणार आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार आल्यावर 2 पहिली कामं आम्ही करणार पहिल्या महिन्यात। रेकॉर्ड करून ठेवा सगळे। सरकार आल्यावर पहिलं काम काय करणार? या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या, अन्याय झालेल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करणार। रेकॉर्ड करून ठेवा। आणि जो कोणी मुख्यमंत्री होईल, तुम्हाला तुमच्या कुठे गेला भुजबळताई? हा, भुजबळताई इकडे आणि शेंडेताई, या दोघींना आम्ही मंत्रालयात बोलवणार आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना चहा पाणी नाश्ता आधी देणार यांना आणि सांगणार तुमच्या मागण्या द्या, त्या पुऱ्या झाल्यावर आम्ही राज्याच्या दुसऱ्या कामाला लागणार। त्याच्यामुळे आज हे जे खोक्याचं सरकार आहे हे स्वार्थी सरकार आहे। घर फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा। पैसे आले कुठून हो? हे पैसे कुठून तरी आले ना? कुठून? एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, ह्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा कॉन्ट्रॅक्ट। आमचं कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट भानगड नाही। अमोल कोल्हे और सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत हमारी ईमानदारी है। आमचे विरोधक पण म्हणतात आम्ही नाही कुणाच्या भानगडीत, ना कुणाचे 5 पैसे खाल्ले, ना कुणाला 5 पैशाचा चहा पाजलाय।
त्याच्यामुळे असल्या भानगडी आहे ना, हे सगळं आत्ताचं सरकार आहे ना, त्यांच्या या भानगडीत मी तर विचार पण करू शकत नाही. कोण आहे ही अंगणवाडीची सेविका? ही एक महिला आहे, ही आमची भगिनी आहे. अर्ध्यातून जास्ती एकल महिला आहे. अशा एकल महिलांवर तुम्ही हात करणार? मग हा भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे का नाही मला सांगा. हा पूर्णपणे, आणि तो भारतीय जनता पक्ष नाहीये, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. कोण आहे? भ्रष्ट जुमला पार्टी. ते भ्रष्ट आहेत का नाही? भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना सगळ्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं की नाही? आरोप खोटे होते का नाही मला माहिती नाही, पण गोळा केलं की नाही सगळ्यांना? मग भ्रष्ट आहेत की नाही? जुमलेबाज आहेत. 15 लाख दिले का तुम्हाला? दिले असते तर कशाला इथे आला असता आज? 2 कोटी नोकऱ्या केल्या का? तुमच्या हक्काच्या नोकऱ्या काढून घेताय की नाही? असं आम्ही कधी पाप आहे, कधी दुसऱ्या महिलेचं काही घेऊ नये बाबा. पाप आहे. मी रामकृष्ण हरिवाली आहे, माझा पांडुरंग चिडेल माझ्यावर. त्याच्यामुळे आम्ही रामकृष्ण हरिवाले, मला रोज रात्री झोपायच्या आधी पांडुरंगाला उत्तर द्यायचं असतं दिवसभरात मी काय केलं. आज मी पांडुरंगाला हात जोडून म्हणेन की पांडुरंगा, आमच्या सगळ्या या भगिनींचं दुःख आहे, तुझ्या पावलापाशी सोडते. हे सरकार हद्द पार करूया आणि तुमच्या हक्काचं भगिनींचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आणूया आणि तुम्हाला न्याय देऊया. आणि इथपर्यंत सांगते की आता 6 महिने आहेत, लगेच काही इलेक्शन नाहीये, पण तोपर्यंत महाविकास आघाडी 3 तारखेला तुमचं आंदोलन आहे बरोबर. तुमच्या सगळ्या आंदोलनाला राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने 3 तारखेपासून रोज तुमच्या बरोबर आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही. आणि फक्त पक्षातले महिला नाही, हा महिलांचा नाही. रक्षाबंधन करताना अमोल दादाला जेवढा हक्क माझ्यावर आहे तेवढाच हक्क आपल्या अमोल दादावर पण आहे. आणि हा भाऊ तुमच्या बरोबर उभा राहील आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा हा भाऊ तुमच्याला खांद्याला खांदा उभा राहील, हा शब्द मी तुम्हाला देते. त्याच्यामुळे आज इथूनच मी एक चेतावणी देते. आणि हे प्रेसवाले बघतायत सगळे प्रेसवालो, आता एवढी बातमी आज लावा चांगली आमची, आमच्या महिला भगिनींची, की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ट्रिपल इंजिनचं खोक्याच्या सरकारला आम्ही हे शेवटची वॉर्निंग देतोय की अजूनही वेळ गेलेली नाही. आमची काम करायची भूमिका आहे. आम्हाला आमची पोरं जी गावातली आहे त्यांना अन्न मिळत नाही त्याचं दुःख आम्हाला आहे, ती आमची जबाबदारी आहे. पण तुम्ही आता हे लॉक उघडायचं, चावी काढायचे असले उद्योग करू नका. तुम्ही आमच्याशी चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढू. आम्ही उद्या नाही आजपासून पण कामाला जायला तयार आहे, पण आमच्यावरचा अन्याय बंद झाला पाहिजे, ही एवढीच आमची अट आहे बरोबर. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर चर्चेला बसायला तुमच्या वतीने मीही तयार आहे, पण हा हट्टीपणा हा सरकार करतंय. कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुम्हाला अन्याय आहे, तुम्हाला पगार नाही. मग भलं कुणाचं होतंय? भलं फक्त कॉन्ट्रॅक्टरचं होतंय. त्याच्यामुळे हे सगळं कुठेतरी कॉन्ट्रॅक्टदारी आपल्याला हद्दपार करायची आहे. आणि पूर्ण ताकदीने तुमची ही महिला भगिनी आणि तुमचा भाऊ अमोल कोल्हे आणि माझ्या वतीने मी शब्द देते तुम्हाला की आम्ही दोघंही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही दोघंही स्वस्थ बसणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तुमचा हा थाळी नाद, हा आवाज हा इथून सुरू इंदापूर पासून करेल, पण त्या मंत्रालयाच्या मुंबईच्या 6व्या मजल्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आणि या सरकारला जे झोपी गेलेल्याचं सोंग येतंय त्याला आपल्याला हद्दपार करायचंय. ते पुढच्या टप्प्यात करू, पण आजच मी तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करीन आणि तुमच्या वतीने अमोल दादा आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजच चर्चा करू फोनवरनं की बाबा आमच्या या महिला भगिनी अडचणीत आहे, काहीतरी मार्ग काढा. आणि मार्ग नाही काढला तर हे आंदोलन तीव्र होईल. आणि मग मी सांगते, नेहमी पुरुषांना सांगते की आमची महिला भगिनी खूप हळवी असते. ती जरा कोणीतरी बोललं ना काही की टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तीच डोळ्यात एक अश्रू आणणारी आमची महिला भगिनी ही झाशीची राणी होते, हे या उभ्या देशाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या मातृत्वाबद्दल
आता बोललेले आहेत आपले अमोल दादा, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं नेतृत्व आम्हाला हवंय आणि तुमचं मातृत्वही आम्हाला हवंय. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीची सांगड घालण्यासाठी आत्ताच इथूनच आम्ही लगेच माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करू आणि तासाभरात कॉन्टॅक्ट झाल्यावर तुम्हाला किंवा भुजबळ ताईंना किंवा आमच्या ताईंना आम्ही निरोप पाठवतो. पण ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी तुमच्या वतीने पुढाकार घेते आणि ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यातून जर नाही काही झालं तर 3 तारखेला तुमच्या बरोबर पूर्ण ताकदीने मी आंदोलनाला उतरीन. एवढंच आपल्याला सांगून आपण आता आपल्याला पुढे जायचंय का? पुढे जायचंय. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी यूनियन हमारी यूनियन. चला, जय हिंद. हम सब चला.